दादा भुसे आमचे सिनियर नेते आहेत, तर भरत गोगावले हे शिंदे गटाचा कोकणचा चेहरा आहेत. अशा महत्वाच्या नेत्यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवलंय. त्याचं कारण काय? आमच्या शिलेदारांना पालकमंत्रीपद का मिळालं नाही? त्यांच्याबद्दल असं काय झालं की ते पालकमंत्री होऊ शकले नाहीत? याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणार आहे. ही प्रतिक्रिया होती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची. शनिवारी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी समोर आली आणि रविवारी सकाळीच पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. महाराष्ट्रात महायुती सरकारचे एकूण मंत्री आहेत 42, तर राज्यात जिल्हे आहेत 36. त्यामुळे काही मंत्र्यांचं पालकमंत्रीपद हुकणार हे निश्चित होतं. यात 6 राज्यमंत्र्यांनाच पालकमंत्रीपदाची संधी मिळणार नाही अशी चर्चाही होती. पण काही राज्यमंत्र्यांना सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांकडे 2 जिल्ह्यांचा कारभार आला. पण यात संधी हुकली ती 4 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्र्यांची. विशेष म्हणजे या 6ही मंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मंत्री नाही. भाजपकडे 19, शिवसेनेकडे 9 आणि राष्ट्रवादीकडे 8 पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. पण पालकमंत्री पदापासून कुठल्या 6 मंत्र्यांना डावलण्यात आलं आणि का डावलण्यात आलं पाहूयात व्हिडिओमधून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सगळ्यात आधी बोलूयात कॅबिनेट मंत्र्यांबद्दल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही. नाशिकमध्ये 2027 ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी भाजप आणि शिंदे गटात चढाओढ सुरू होती. भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून दादा भुसे या दोन्ही नेत्यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता. त्यात अजित पवार गटाचे नाशिकमध्ये सर्वाधिक 7 आमदार असल्यानं माणिकराव कोकाटे यांची इच्छा प्रबळ असल्याची चर्चा होती. पण यात बाजी मारली ती गिरीश महाजन यांनीच. 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला आर्थिक आणि धार्मिक दृष्ट्या प्रचंड महत्त्व आहे. पण सोबतच या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय आखणी सुद्धा जोरदारपणे करता येईल. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनात केंद्र सरकारनं लक्ष घातलंय आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीही बैठका घेतल्यात. त्यामुळे राज्य आणि केंद्रात समन्वय साधण्यासाठी आणि कुंभमेळ्याचं नियोजन, बजेट वाटप अशा सगळ्या गोष्टीत भाजपचा वरचष्मा ठेवण्यासाठी महाजनांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली. त्यात जलसंपदा मंत्रीपद विभागून दिल्यानं महाजनांचं डिमोशन झाल्याची चर्चा होती. पण त्यांना नाशिकची जबाबदारी देऊन त्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. गिरीश महाजन आणि पर्यायानं भाजप वरचं ठरल्यानं दादा भुसेंचा पत्ता मात्र कट झाला, ज्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनाही पालकमंत्री पदापासून डावलण्यात आलंय. मंत्रीपद मिळावं म्हणून अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून भरत गोगावले आग्रही होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मग महायुती सरकारच्या काळातही गोगावले मंत्रिपदापासून दूर राहिले. मंत्रिपदासोबतच गोगावले यांचा रायगडच्या पालकमंत्री पदासाठीही आग्रह होता. सध्याच्या सरकारमध्ये गोगावले मंत्री झाले, पण पालकमंत्री पद मात्र राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडेच गेलं. आता गोगावले आणि तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून जोरदार वाद झाला होता. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये अदिती तटकरे यांना गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं. यंदा तटकरेंची पुन्हा सरशी झाली. आता रायगडमध्ये 7 पैकी 3 आमदार शिंदेंचे आहेत, तर अदिती तटकरे या राष्ट्रवादींच्या एकमेव आमदार आहेत. पण तरीही गोगावलेंची संधी गेली. यात गोगावलेंना सुनील तटकरे यांच्याशी असलेला संघर्ष भारी पडल्याचं बोललं जातंय. कारण अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदामागे सुनील तटकरे यांचं वजन हा देखील महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर ठरल्याची चर्चा आहे. सोबतच भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला कोकणात फारसा फ्री हँड दिलेला नाही. रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे असलं तरी ज्या नारायण राणेंशी सामंत यांचा संघर्ष असल्याच्या चर्चा होतात, त्यांचे पुत्र नितेश राणे यांना सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात शिंदे गटाला स्कोप असताना भाजपनं चेक अँड बॅलन्स ठेवल्याची चर्चा आहे, ज्यात पालकमंत्री पदापासून भरत गोगावले यांना मात्र लांब राहावं लागलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनाही पालकमंत्री पदापासून लांब राहावं लागलंय. बीडचे पालकमंत्रीपद देणार असाल तरच मंत्रिपदाची शपथ घेतो अशी अट धनंजय मुंडे यांनी घातल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारावेळी झाली होती. पण त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मुक्का लागला आणि धनंजय मुंडे यांच्यावरही कराडला पाठीशी घालण्याचे आरोप झाले. सोबतच धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं. वाल्मिक कराडच सगळा कारभार पाहत होता अशाही टीका झाल्या. या सगळ्यात धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद जाईल अशीच शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण विरोधकांपासून महायुतीमधल्या नेत्यांनीही मुंडे पालकमंत्रीपदी नको अशी मागणी केली होती. त्यामुळेच
धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून डावलण्यात आल्याचं दिसून येते। धनंजय मुंडे यांनी मात्र बीडमधल्या परिस्थितीमुळे आपल्याला पालकमंत्रीपद नको, ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घ्यावं अशी विनंती आपण स्वतःच मुख्यमंत्र्यांना केल्याचं विधान केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पालकमंत्री पदाची संधी मिळालेली नाही। दत्तात्रय भरणे हे पुण्यातला इंदापूरचे 3 टर्म आमदार। यापूर्वी राज्यमंत्री असलेले भरणे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले, पण मिळालेल्या मंत्रिपदावरून भरणे नाराज असल्याची चर्चा झाली। त्यातूनच त्यांनी कार्यभार स्वीकारण्यास उशीर केल्याच्याही बातम्या आल्या। त्यामुळे मंत्रिपदावरून नाराज असलेल्या भरणेंना एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वाढीव जबाबदारी देतील अशी चर्चा होती। मात्र भरणेंचा पालकमंत्री पदाचा पत्ता कट झाला। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, दादांकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात हात आखडता घेण्यात आल्याचं बोललं जातंय। त्यात अजित पवारांनी नाशिकचं पालकमंत्रीपद हुकलेल्या माणिकराव कोकाटेंना नंदुरबारची जबाबदारी दिली। पुणे जिल्ह्यातल्याच राज्यमंत्री असणाऱ्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली। पण दत्ता मामांना मात्र ही टर्म थांबावंच लागलंय। त्यांची मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि काहीसं सायलेंट राहणं याचा फटकाही भरणेंना बसल्याची चर्चा आहे। या कॅबिनेट मंत्र्यांसह 2 राज्यमंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळालेलं नाही। त्यात शिंदे गटाचे योगेश कदम तर अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आहेत। योगेश कदम यांच्याकडे राज्याचं गृहराज्यमंत्रीपद आहे। महसूल, ग्रामविकास व पंचायत राज आणि इतर महत्त्वाच्या विभागांचाही ते राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। साहजिकच त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे। कदम यांच्या नावाची चर्चा मुंबई शहरचे पालकमंत्री म्हणून झाली, पण तिथे स्वतः एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली। साहजिकच योगेश कदम यांचा पत्ता कट झाला। तर अजित पवार गटाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनाही पालकमंत्री पद मिळालेलं नाही। राजकीय वारसा असलेले नाईक पहिल्यांदाच मंत्री झालेत। त्यांच्याकडे सरकारमध्ये उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे। सोबतच यवतमाळमध्ये संजय राठोड हे मोस्ट सिनियर मंत्री आहेत, जे याआधीही यवतमाळचे पालकमंत्री होते। त्यामुळे अपेक्षेप्रमाणे राठोड यवतमाळचे पालकमंत्री झाले आणि इंद्रनील नाईक यांना सबुरीनं घ्यावं लागलं। पण फडणवीसांनी राज्यात पहिल्यांदाच सहपालकमंत्री पदाचा पायंडा पाडलाय। यात माधुरी मिसाळ, मंगल प्रभात लोढा या भाजपच्या मंत्र्यांना तर आशिष जयस्वाल या शिंदे गटाच्या मंत्र्यांना संधी मिळाली आहे। पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर या भाजपच्या राज्यमंत्र्यांना तर थेट पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे। थोडक्यात भाजपच्या एकाही मंत्र्याला पालकमंत्री पदापासून लांब राहावं लागलेलं नाही। फटका बसला आहे तो मित्रपक्षांच्याच मंत्र्यांनाच। पालकमंत्री पदाच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।